ठीक आहे. आजची सभा ही अभूतपूर्व आहे आणि विरोधकांना हे मान्य करावंच लागेल. अंबादास, तुम्ही सत्ताधाऱ्यांना जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हान त्यांना काय पेलेलं असं मला वाटत नाही. कारण त्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, पैशाची मस्ती आहे, पण माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे. आणि खरंच सुभाष, तुम्ही जे बोललात, मला देखील 1988च्या शिवसेना प्रमुखांच्या सभेची आठवण आली. आज आपल्या शिवसेनेची पुन्हा नव्याने मी सुरुवात करतोय. ज्यांना ज्यांना दिलं त्यांनी खाल्लं, माजले आणि गद्दार झाले. चला नवीन सुरुवात करूया आपण. काय बिघडलेलं नाहीये. बघा कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आलेले आहेत. मी आजचा पेपर मुंबईतलं त्याचं एक कटिंग आणलंय. त्याच्यामध्ये आपले रावसाहेब दानवे, पडलेले खासदार, म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत. त्यांचं एक वक्तव्य आहे. त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या ताटात सगळे पक्ष जेवून गेलेत. अहो दानवे साहेब, हे जर का खरं असेल तर आता तुम्ही आमच्या पाण्यातलं उष्ट खरकट का खाताय? सगळ्यांच्या पाण्यातलं का खावं लागतंय तुम्हाला? स्वतःच्या ताकदीवरती अजून तुमचं पोट का नाही भरत आहे? का अजूनही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय का? की किती खाल्लं तरी काय भूकच भागत नाही? किती खायचं? खैरे साहेबांनी आपले विचार मांडले. सुभाष पाटील बोलत होते. अंबादास यांनी आपण केलेली कामं तुम्हाला सांगितली. आणि सत्ताधाऱ्यांचं मी वस्त्रहरण हा शब्द त्यांच्याबाबत चुकीचा आहे, कारण त्यांनी लाज लज्जा सोडलेली आहे. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला तर धक्का बसला आश्चर्याचा आणि वाईटही वाटलं की मी मुख्यमंत्री असताना जी जी कामं इकडे सुरू केली होती ती कामं अजूनही झालेली नाहीयेत. 365 दिवसामध्ये फक्त 44 दिवस पाणी येते घरी. काय संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? आणि जर संभाजीनगरमध्ये माणसं राहत आहेत तर त्या माणसांच्या अंगामध्ये काही चीड, राग, द्वेष, उद्वेग काय आहे की नाही? अरे आपलं सरकार या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं. मी काय केलं होतं काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. पाण्याच्या योजनेसाठी मी नुसते पैसे मंजूर नव्हते केले. जेव्हा मला कळलं की संभाजीनगर महापालिकेकडे पैसे नाहीयेत, मी ती योजना सरकारच्या खात्यात टाकली होती आणि सरकारकडनं तो मी खर्च करून ती तुम्हाला मी योजना पूर्ण करून देणार होतो. भूमिपूजन केलं होतं. मुख्यमंत्री म्हणून मी 1-2दा ती पाहणी करायला आलो होतो. सगळं काही करत होतो. आणि विशेष म्हणजे मला एका गोष्टीचं शल्य नक्की आहे. ज्या संभाजीनगरवरती शिवसेना प्रमुखांचं अलोट प्रेम, त्या संभाजीनगरमध्ये त्यांच्या शिवसेनेचा लोकसभेत आणि विधानसभेत पराभव झाला, हे शल्य त्यांना सुद्धा लागले, मला सुद्धा लागले. तुम्हाला लागले की नाही मला माहिती नाही. एक नातं आपलं आणि संभाजीनगरचं शिवसेना प्रमुख मानत होते तेच नातं मी मानतोय. आणि त्याच नात्याच्या हक्काने आणि अधिकाराने मी इथे आलोय. मला इथे तुमचं प्रेम दिसतंय. कारण प्रेम नसतं तर हे मैदान आज माझ्याकडे काही नसताना भरलंच नसतं. आणि ही कोणीही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीयेत. एक सुद्धा माणूस पैसे देऊन आणला असेल तर हात वर करून सांगा. टीव्ही वाल्यानं जा आणि त्याची मुलाखत घ्या. पण एवढी गर्दी जमल्यानंतरही पैशाची मस्ती जर निवडणूक फिरवणार असेल तर मग मात्र अस्तित्व जेव्हा आम्हाला विचारलं जातं
की तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? आमच्या अस्तित्वाची काळजी करू नका, आम्ही आहोत ते असे आहोत. पण आपल्या वाट्याला कसं आयुष्य आलं पाहिजे त्याचं ते निश्चित करणारी ही निवडणूक आहे. अस्तित्वाची लढाई आमच्या नाहीये, ही तुमच्या आयुष्याची लढाई आहे, ज्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की येताना मी होर्डिंग बघत होतो. किती निर्लज्ज लोक असतात. संपूर्ण यांचं डबल ट्रिपल इंजिन लागलेलं आहे, इकडे इंजिन तिकडे इंजिन. मध्ये प्रशासकाचा कारभार म्हणजे इंजिन यांचंच होतं. तरी देखील मेवा भाऊ गती विनाशाची, विनाशात चाललंय. विकास कुठे आहे? विनाशाकडे चाललोय आपण. त्याच्यानंतर अजित पवार, वेळ बदलायची. अरे परत पक्ष बदलताय की काय? आणि त्याच्या खाली बाकी गद्दाराचं सोडून द्या, त्यांना काय कळलेलंच नाही कारभार. पण अजित पवारांच्या होर्डिंगवरती एक वाक्य वाचलं, संभाजीनगर आम्ही नशामुक्त करू. अहो तुम्हाला सत्तेची एवढी नशा चढले की आज सरकार तुमचं असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही. महापालिका जर काय लोकांनी तुमच्या हातात दिली तर महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही हे शहर नशामुक्त कराल. आणि प्यायला पाणी मिळत नाहीये, दारूचे परवाने पटपट मिळत आहेत. आणि ते सुद्धा कोणाला? दारू तुम्हाला संभाजीनगर करा ना, दारू पाजण्यासाठी परवाने द्यायला सरकारला जमतंय, पण पाणी द्यायला नाही जमत. हे सगळे खोटारडी लोक. म्हणजे काय झालंय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, जरूर होती. आणि दानवे, रावसाहेब दानवेंना मला सांगायचंय की आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही. तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी 2 घास भरवले नसते तर आज कुपोषणाने तुमचा राजकारणात मृत्यू झाला असता. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे. या संभाजीनगरचं नामकरण अभिमानाने सांगेन की मी केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आदेश होता. आणि त्या मंत्रिमंडळाची ती माझी शेवटची बैठक होती. त्याच्यात औरंगाबादचं संभाजीनगर, होय यांनी एक चांगलं केलं. छत्रपती लावायलाच पाहिजे होतं, छत्रपती संभाजीनगर केलं. कोणतं श्रेय तुम्ही घेताय? कसलं श्रेय घेताय? आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिंमत नव्हती. आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज त्यांना मी आव्हान देतोय. अमित शहा त्यांचाच मतदारसंघ आहे ना. आमच्या अंगावर येतं हिंदुत्व हिंदुत्व करून. मग पहिले तुमच्या मतदारसंघ ज्या अहमदाबादमधून निवडून येतात त्याचं नामांतर करून दाखवतो मी. का नाही करत? मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची. तो जो काय भारतीय जनता पक्ष होता तो आता गेलेला आहे. मी कालच्या माझ्या नाशिकच्या सभेत मी आणि राज एकत्र होतो आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या विजयाच्या सभेत मी राजला बरोबर घेऊन येईन. कारण एक नवीन सुरुवात आपल्याला करायची. नाशिकमध्ये सुद्धा तेच, मुंबईमध्ये सुद्धा तेच, संभाजीनगरमध्ये सुद्धा तेच, सोलापूरमध्ये तेच, कल्याण डोंबिवलीमध्ये तेच. अहो जगातला मोठा पक्ष आणि त्यांच्याकडे उमेदवार द्यायला माणसं नाहीत. मग ह्याचं उचल त्याचं उचल त्याचं उचल. बरं सगळ्यात कहर म्हणजे एक डोक्यात तिडी काढणारी बातमी मी आज वाचली, तुम्ही सुद्धा वाचली असेल. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली होती, माहिती आहे ना तुम्हाला? चिमुकलीवरती अत्याचार झालेला. आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे या माणसाला पकडलं होतं. पकडल्यानंतर अशी एक अपेक्षा होती की जलद न्यायालयामध्ये ती केस चालेल, त्याच्यावरती आरोप सिद्ध होतील आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. पण अचानकपणे त्याचा एन्काउंटर केला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे राज्य येणार आहे सर्व महापालिकावर, ते आपले सर्वांचे नेते, प्रखर हिंदुत्ववादी, मराठी माणसाचे मानबिंदू, शेतकऱ्यांचे कैवारी, सन्माननीय
उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून, आदित्य ठाकरे साहेबांना सुद्धा मानाचा मुजरा करून आज आपल्या या संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी अजूनही लोक येत आहेत. माननीय उद्धव साहेबांचं भाषण ऐकायला या ठिकाणी येतात. ते काय बोलतात, काय नाही बोलणार, हे सगळे महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये खूप मोठी त्या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे. खरं म्हणजे आता दोन भाऊ आलेत. खरं म्हणजे इथे सुद्धा त्या ठिकाणी साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी राजसाहेबांना बोलवायचं होतं, परंतु त्यांची ठाण्यात बैठक आहे आणि ते आधीच ठरलं होतं म्हणून. पण दोघंही विजय मिळवला, दोघं पण येतील. ज्याप्रमाणे 8 मे 1988ला शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणीच त्या ठिकाणी आपला दंडवत घालून ही महापालिका आपण जिंकून दिली म्हणून जनतेला नमस्कार केला होता, त्याप्रमाणे आपली महापालिका पुनश्च एकदा छत्रपती महापालिकेवर हा आपला भगवा झेंडा फडकेल. त्यावेळेस माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब दोघंही येतील. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की आज रोज कोणी ना कोणी काहीतरी बोलतं. ज्यांना अक्कल नाही आहे, जे मोठे झाले ते जाऊन उद्धव साहेबांना काहीतरी बोलतात. म्हणून आज या ठिकाणी बोललो मी इथे. खरं म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्ही जर असं परत बोलायला लागलं तर तुमचं मग काय करू आम्ही पहा म्हणा. ज्या पद्धतीने तुम्ही बोलता तुम्हाला काही अक्कल आहे का नाही? शेमडे शेमडे तुम्ही लोक काय होते तुम्ही? माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने नंतर मग उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मोठे झालात. ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नसतं, हे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये आहेत. तरी पण मी त्यांना या ठिकाणी सांगतो की आता काही त्या ठिकाणी बोलायचं नाही. अनेक जण त्या ठिकाणी गद्दार इकडून तिकडे चालले. आपल्या 2-3 दिवसामध्ये तर असं झालं की कोण कोणत्या पक्षात काही समजत नाही. भाजपवाले यांना घेतात, हे त्यांना घेतात, ते त्यांना घेतात. पण खरं म्हणजे जर पाहिलं तर हे सर्व या ठिकाणी बसलेले सर्व माझ्या सगळेचे सगळे त्या ठिकाणी एकनिष्ठ उद्धव साहेबांच्या पाठीचे, उद्धव साहेब पाठीचे. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन आपल्या सर्वांना, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचा टॉक शो झाला. टॉक शो 70 ठिकाणी त्या ठिकाणी दाखवलं म्हणे आणि काही विशेष नव्हता. काहीतरी ते त्यांचेच लोक त्या ठिकाणी बोलत होते आणि ते हे सांगत होते. बोल बच्चन सारखे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत होते, पण प्रत्यक्षात नागरिकांना दिलं नाही. मी या ठिकाणी मुद्दाम सांगितले, उद्धव साहेबांच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मी आणि अंबादास दानवे मी दोघंही होतो. अगदी शेतकऱ्यांशी ते संवाद सांगत होते. शेतकरी त्यांना प्रश्न विचारित होते की आमचं कसं होणार आणि त्यांच्या अडचणी सांगत होते. ज्या ठिकाणी 800-900 लोकांची वस्ती असते तिथे 10,000 लोक आले, असा संवाद पाहिजे. हा संवाद फक्त डिजिटल माध्यमाद्वारे करायला ते होणार नाही तसा. म्हणून आज आमचे उद्धवसाहेब या ठिकाणी आल्यानंतर पहा काय जबरदस्तपणे त्या ज्या दृष्टिकोनातून लोकांना हवं आहे ते तुम्हाला मिळून जाईल. शेतकरी आज अडचणीत आहे, नागरिक अडचणीत आहे. आपल्या संभाजीनगरचे तर अनेक नागरिक त्या ठिकाणी अतिक्रमण हटावाच्या या नावाने त्या ठिकाणी घरं तोडण्यात आले. मी या ठिकाणी सांग 2-2 मंत्री या ठिकाणी काय झोपा घेतात का? अरे आपण आपल्या ह्या ठिकाणी सांगायचं. मी सुद्धा गृहनिर्माण मंत्री असताना मला त्या ठिकाणी काल सोलापूरला गेलो, तिथे आडम मास्तरने आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं मी रात्री 1:30 वाजता येऊन तुमच्याकडनं स्टे घेतला होता की आमचे घरं तोडू नये म्हणून सोलापूरचे. मी तिथे परवानगी आहे ना, पण तुम्ही त्या ठिकाणी काय केलं? या ठिकाणी या मंत्र्यांनी काहीच केलं नाही. अतिक्रमण काढायचं काढा, परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण कोणामुळे झालं हे पण लक्ष द्या. हे आपले महापालिकेचे अधिकारी काय करत होते ते पण लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यामुळे त्या ठिकाणी झालं, मग त्यांच्यावर कारवाई नाही झाली का? कारवाई का करत नाही? पण अतिक्रमण तोडण्यात आल्यानंतर लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले. पण लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले, रस्तेसुद्धा केले नाही, तसेच पडले. प्रचंड घाण पडली, प्रचंड धुळीचं वातावरण पडलं या संभाजीनगर शहरामध्ये. आणि काय मुख्यमंत्री बोलतात, मी इतके कोटी दिले तितके कोटी दिले. अरे माननीय उद्धव साहेबांनी ती योजना सुरू केली त्यावेळेस त्यांनी स्वतः पैसे दिले होते 800 कोटी. हे तुम्हाला माहीत नसेल, माहिती घ्या जरा. आज तुम्ही फक्त केंद्र सरकार आमचं हे आमचं ते आमचं म्हणून त्या ठिकाणी महापालिका पण द्या, आम्ही तुमचं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आज ज्या पद्धतीने यांचं काम चाललं हे लोकांना पटत नाही आहे. लोक खड्ड्यामध्ये पडतात. आज अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लोक पडलेत आणि मग ह्या दोन्ही मंत्र्यांचं अजिबात त्या ठिकाणी पूर्ण लक्ष नाही आहे. आज मी या ठिकाणी सांगतो शहरामध्ये मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की आपण एका व्यक्तीने सांगितलं की शहरात चाकूसोरे चालले.
मारामाऱ्या होऊ लागल्या, रोज मर्डर व्हायला लागले. मग तुम्ही काय करणार? ते उत्तर असंच दिलं त्यांनी, नाही मी शांतता ठेवेल. काय शांतता ठेवेल? हे 2 मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी 5 वर्ष पालकमंत्री होतो. कुठेही दंगल बिंगल होऊ दिलं नाही. 1990 पासून तर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दंगल होऊ दिलं नाही. म्हणून DMIC आली, म्हणून उद्योग आले, म्हणून त्या ठिकाणी हे संपूर्णपणे त्या ठिकाणी हे भाग डेव्हलप झाला. पण इथे जे पालकमंत्री किंवा हे बाकीचे असतील त्यांच्याकडे लक्षच नाही. ते फक्त माणसं कसे ओढायचे, तोडायचे, काय करायचं, बिल्डिंग कशा बांधायच्या, काय करायचं, याच्यावरच त्यांचं हे चाललं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो, अहो देवा भाऊ, तुम्ही या आमच्या शहरामध्ये रोज एक मर्डर होतात. परवासुद्धा त्या ठिकाणी बजाजनगरमध्ये मर्डर झाला, रोज मर्डर व्हायला लागले. मग तुमचं काय करता लॉ ऑर्डर? तुम्ही गृहमंत्री ना, पण तुम्ही गृहमंत्री जरी असाल तर त्या ठिकाणी सांगतो तुमच्या नागपूरला सुद्धा तेवढंच चाललं आहे. नागपूरला सुद्धा त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी मर्डर होतात, लॉ अँड ऑर्डर बिघडते पूर्ण महाराष्ट्रात. अहो सोलापूरला तर एका मनसेच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं मागे घे म्हणून. अशा पद्धतीने जर होत असेल तर ते बरोबर नाही. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की कुठेही काही असेल तर मात्र त्या ठिकाणी महिलांचं कोणी संरक्षण आहे? आणि महिलांचं संरक्षण आहे. महिलांना तुम्ही त्या ठिकाणी दिलेलेच नाही पैसे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीला कुठे पैसे दिलेच नाही. साहेब बोलतील त्याच्यावर. पण मला या ठिकाणी सांगितलं, महिलांना सुद्धा त्या ठिकाणी कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये संरक्षण नाही आहे. त्यांच्यासुद्धा रोज तुम्ही वर्तमानपत्र वाचा. या महिलांचं मंगळसूत्र ओढलं, या महिलांचं त्या ठिकाणी मारलं, यांना हुंड्यासाठी मारलं, कशासाठी मारलं, रोज चालू आहे. आणि जर असं असेल तर ते मी मुद्दाम सांगेल आपल्याला, हे योग्य नाही आहे. अहो तुम्ही त्या ठिकाणी महिलांचं सुद्धा संरक्षण करू शकत नाही. आज ट्रॅफिकची काय परिस्थिती या शहरामध्ये? जबरदस्तपणे ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिक. आपण एका भागातून दुसऱ्या भागात जायचं तर आपल्याला 1-1 घंटा लागतो. मग ट्रॅफिकचं काय केलं? ट्रॅफिकचं सुद्धा लक्ष नाही आहे, ना महापालिकेचं लक्ष, ना डिपार्टमेंटचं लक्ष नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो ट्रॅफिकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. आज मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल, ट्रॅफिक किंवा लॉ अँड ऑर्डर किंवा शांतता ही आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली. 1990 ते 28 वर्ष या शहरामध्ये आपण दंगल बिंगल होऊ दिलं नाही, म्हणून या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली. आता कुठे काय चाललं? MIMच्या बरोबर त्या ठिकाणी दोस्ती करता. MIM बी टीम आहे. ही बी टीम असल्यामुळेच मी या ठिकाणी सांगेल की सगळे त्यांचे उलटे पुलटे धंदे. आज परवा मारामारी झाली MIMच्या लोकांची. आता तेच म्हणतात की भाजपनं बोला. अरे भाजपने ते भाजपबरोबर तुमची दोस्ती आहे, त्या दोस्तीमुळेच त्या ठिकाणी होत आहे. DMIC मी काँग्रेसच्या राज्यामध्ये आणली. स्मार्ट सिटीसुद्धा मी त्या ठिकाणी इथे मी आणली. हेच नाही तर DMIC आल्यानंतर आज मात्र उद्योग किती यायला लागले, हे फक्त भरभरून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की इथे तुम्हा सर्वांना मी आता आपलं वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध होईल. त्या वचननाम्यामध्ये त्या ठिकाणी कालबद्ध कार्यक्रम आम्ही दिलेला आहे. आणि त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे जबरदस्तपणे आपल्या वयोवृद्ध नागरिकांना मैदान फिरायला, मुलांना खेळायला मैदान, त्याचप्रमाणे आपले कुठेही काही क्रीडांगण असेल, हेल्थ सेंटर असेल किंवा हे सगळ्यात महत्त्वाचा एक शहराचा प्रश्न जो आहे, आपण इलेक्ट्रिसिटी ते जी काय MSRDC जी आहे ती आपल्याला देते. पण हटकून खूप बिलं देऊन त्या ठिकाणी बिलं क्लिअर करण्यासाठी लोक येतात, कारण पुढे त्यांना अडाणीला द्यायचं. हा जिल्हा त्या ठिकाणी MSDCLचं काम पूर्णपणे अडाणीला द्यायचं. मग अडाणीला सगळं मागचं यांचं सगळ्यांचं जे थकावीट बिल आहे ते पूर्णपणे क्लिअर करून देण्याचं काम हे MSCBचे अधिकारी करत आहेत. म्हणून या ठिकाणी मला सांगितलं, मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो. आणि त्या दर महिन्यात मिटिंग येतात, कुठे तो खासदार, कुठे तो काय बोलतो, काहीच नाही. त्याला काय माहिती नाही, त्याला वाचता पण येत नाही, मराठीत वाचता येत नाही लोकसभेत. आणि अशा लोकांना ते पाठवतात. दारूच्या दुकानावर काय केलं त्यांनी? स्वतः दारूच्या दुकानात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या. या सगळ्या दृष्टीने पाहिलं तर मी आपल्याला या ठिकाणी सांगेल, हे सगळे फक्त आपले घरं भरण्यासाठी आलेले आहे. आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी बसलेले आहे, ते फक्त तुमची सेवा करण्यासाठी. 80% समाजकारण, 20% राजकारण जे माननीय बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपलं काम करतील, आपल्या सर्वांना मदत करतील. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपल्या या संभाजीनगर शहरामध्ये आपण या सर्व आमच्या जवळपास 96-97 उमेदवार या ठिकाणी आहे, यांना प्रचंड आशीर्वाद देऊन मशाल
ही मी विनंती करतो, अगदी दंडवत घालून तुम्हाला विनंती करतो. हा दंडवत तुमच्यासाठी घातला मी, म्हणजे पुनश्च एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपला भगवा झेंडा या महापालिकेवर फडकून पुनश्च एकदा आपण आपला जय जयकार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खरे साहेब. गद्दारांना पुरून उरणारे, महाराष्ट्र सरकारला सळो के पळो करणारे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते आदरणीय अंबादाजी दानवे साहेब यांना विनंती करतो की आम्हा सर्वांना एक प्रेरणा आणि संबोधित करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या विराट सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, उपनेते सुभाषजी पाटील, सचिव मान्य मिलिंदजी नार्वेकर, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर. खरं तर काही घुबडं इकडं तिकडं फिरत असतील तर त्यांनी या मैदानावर किती लोक आहे एकदा या घुबडांनी येऊन बघावं. कारण जसं मैदान बुक केलं तसं बरेच जण म्हटलं होते की अरे अंबादास तू वेडा आहे का, सांस्कृतिक मंडळावर आता सभा होईल का, तुमच्यातले एवढे लोक गेले तेवढे लोक गेले, असं झालं तसं झालं. मग ज्यावेळेस सभा घ्यायचं निश्चित केलं त्यानंतर सभा मैदान भरणार नाही, ज्यावेळेस मैदान भरेल असं वाटलं त्या शिवसैनिक येणार नाही. अशा मला असं वाटतं, मी तर त्या विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांचा मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही अशा पद्धतीनं आव्हान दिल्यावर शिवसैनिक चेकाळला आणि आज या मैदानामध्ये चांगल्या संख्येनं तो उपस्थित आहे. बरेच आपल्या जिल्ह्यातले आळद्या हळकुंडात पिवळे झालेले म्हणत होते, रोज बोंबलत असतात सकाळीच, प्रचार फक्त आपल्या मुलीचा आणि मुलाचाच करतात, बाकी काही करत नाही. परंतु मला असं वाटतं, मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं, कारण हे मैदान मी 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत बुक केलं होतं. मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं, उद्या 11ला तुमचा जो कोण येतो त्यांना हे मैदान सगळ्या या व्यवस्थेसहित मी उपलब्ध करून देतो, तुम्ही हे मैदान भरून दाखवा, अशा प्रकारचं खुलं आव्हान मी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. पण यांच्यात दम नाहीये. हे मैदान काय गल्लीमध्ये सभा घेत फिरतात, कोणीतरी डायरेक्टर फिरेक्टर आणून सभा घेतात. परंतु आज ही पुन्हा एकदा सभा होत असताना या मैदानावर पहिली सभा 12 एप्रिल 1988ला शिवसेना प्रमुखांनी घेतली होती. जी पहिली महानगरपालिका शिवसेना लढली होती आणि 60 पैकी 27 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक विजयी सभा झाली होती 8 मे 1988ला. त्या दिवशी 27चे 28 झाले होते. मोरेश्वर सावे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्याच दिवशी या मैदानावर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर घोषित केलं होतं. काल ते एक भाजपचं घुबड आलं होतं 4-5 दिवसापूर्वी डोंबिवलीचं. ते म्हणत होतं छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं, पहिला महापौर आमचा होणार. तुम्ही स्वप्न बघा, तुमचा महापौर होणार नाही, महापौर या भगव्याचाच होणार, एवढं लक्षात ठेवा. परंतु मे 1988ला विजयी सभा इथं झाली. यानंतर
सातत्यानं शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेत राहिला आणि मागच्या 2019 मध्ये पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले। या शहरासाठी तब्बल 2,500 कोटी रुपयाचा निधी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेला होता आणि या 2,500 कोटीचे जे काम सुरू झाले होते त्यावेळेस आपलं सरकार असताना 2022 पर्यंत जवळपास 1100-1200 कोटी रुपयाचे विकास कामं पूर्ण झाले होते। आता हे जे उद्घाटन करतात ना काही लोक आयत्या बिळावर नागोबा, ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेले काम आहेत, लक्षात ठेवा। आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम 1680 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना 12 डिसेंबर 2020 रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं। पाणी पुरवठ्याची योजना जी आहे हिचं भूमिपूजन उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं। याची वर्क ऑर्डर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं। कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता, त्याला दादा मामा करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काम करायला लावलं। हे भाजपवाले काही बगळे गल्ली बोळात फिरतात आणि सांगतात उद्धवजी ठाकरे साहेबांनी योजना बंद केली होती। उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही योजना सुरू केली होती। ही योजना होती उद्धवजी ठाकरे साहेबांची। जायकवाडी पासून तर फारोळ्यापर्यंत 37 किलोमीटरचं काम करायचं होतं। ठरलं होतं दर महिन्याला किती काम करायचं, 3 किलोमीटरचं काम करायचं होतं। 2020 पासून जून 2022 पर्यंत 27 किलोमीटरचं काम झालं होतं। 27 किलोमीटरचं 10 किलोमीटरचं काम बाकी होतं जून 2022 ला। 12 डिसेंबर 2020 ते जून 2022 27 किलोमीटरचं काम उद्धवजींच्या काळात झालं। आता त्या 2022 पासून आता 2026 उजाडला, अजूनही हे पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाही। दररोज खोट्या घोषणा दिल्या जातात। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षभरात 5-10 बैठका गेल्या, 5-10 तारखा दिल्या। ऑगस्टची तारीख दिली, ऑक्टोबरची दिली, डिसेंबरची दिली, जानेवारीची दिली। आज जानेवारी 10 है, परंतु या शहराला पाणी मिळू शकलेलं नाही। या शहराला पाणी मिळू शकलं नाही। आज या शहराला 9 दिवसाला पाणी मिळतं, हो का नाही सांगा? 9 दिवसाला पाणी मिळतं का नाही मिळतं? हो का नाही सांगा? शिवसेनेचा महापौर असताना आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। महापौर नसल्यानंतर सुभाष देसाई साहेब पालकमंत्री होते 2022 पर्यंत। या काळात सुद्धा मी 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। आज या शहरामध्ये 9 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला काही काही भागामध्ये पाणी आहे। 15 दिवसाला या शहरात पाणी आहे। परंतु ही योजना खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेबांना सुरू केलेली आहे। या योजनेनंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा मुख्यमंत्री येऊन गेले, सांगितलं की आम्ही 100 कोटीचे रस्ते ते मुख्यमंत्री असताना केले होते। परंतु उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 152 कोटी रुपयाचे या शहरातले 23 रस्ते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निधीतून मुख्यमंत्री असताना झालेले, लक्षात ठेवा। 152 कोटी रुपये MSRDC न 50 कोटी रुपये, MIDC न 50 कोटी रुपये आणि नगर विकास विभागाने 51 कोटी रुपये देऊन ही निधी 152 कोटी रुपये या शहरातल्या 23 रस्त्याला दिली होती। या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक उभा करायचा निर्णय आम्ही घेतला होता। काम सुरू केलं होतं। काम चांगल्या पद्धतीनं पुढे गेलं। या गद्दारांची सत्ता आली, हे शिवसेना प्रमुखावरचं बेगडी प्रेम दाखवतात। या 4 वर्षामध्ये शिवसेना प्रमुखाचं स्मारक पूर्ण होऊ शकलं नाही। साधा पुतळा होऊ शकला नाही, तिथलं काम होऊ शकलं नाही। जे काम झालं ते उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना, सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना झालेलं आहे। आणि म्हणून बांधवांनो, हे काम शिवसेनेनं हाती घेतलं होतं। या शहरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 174 कोटीचा सफारी पार्कचं काम
मुख्यमंत्री उद्धवजी असताना मंजूर झालेलं आहे. त्या कामाची सुरुवात सुद्धा त्यावेळेस झालेली आहे. या शहरातले कचरा प्रक्रिया केंद्र शिवसेनेच्या काळात झालेले आहे. या शहरात स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब आले होते. सायकलचा ट्रॅक केला होता ठिकठिकाणी. आता या सायकल ट्रॅकचं काय झालेलं तुम्ही जाऊन बघू शकता. आदित्यजी ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतून इथं सायकल ट्रॅक झाला होता. टीव्ही सेंटरला आपण फुटबॉलचं मैदान केलं होतं. संभाजी राजे क्रीडा संकुल आपण केलं होतं. आज या क्रीडा संकुलचे हाल या 4 वर्षात काय झाले तुम्ही बघा. शिवसेनेच्या काळात या टीव्ही सेंटरचं शॉपिंग कॉम्प्लेक्स शिवसेनेनं केलं. या शहरामध्ये खैरे साहेब खासदार असताना भूमिगत गटार योजना आणली होती. या शहरात आधी कुत्रे आणि डुकर लोळत होते नाल्यामध्ये. खैरे साहेबांनी केंद्राच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना आणली होती 374 कोटी रुपयाची. ही 374 कोटी रुपयाची योजना, भूमिगत गटार योजना शिवसेनेच्या काळात मंजूर झालेली आहे. या काळामध्ये वॉटर सिवरेज प्लांट असेल, हे शिवसेनेनं सुरू केलं. सगळ्यात महत्वाचं, कोविड असताना या संभाजीनगरचं मेडिकल हॉस्पिटल असेल, या संभाजीनगरची महानगरपालिका असेल, याचं अत्याधुनिकीकरण उद्धवजींच्या संकल्पनेतून झालं होतं. जी मेल्ट्रॉनची कंपनी होती तिची जागा होती MIDCची. या मेल्ट्रॉन मध्ये कोविड सेंटर त्यावेळेस सुभाष देसाई साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेनं सुरू केलं होतं. महानगरपालिकेचं पहिलं कोविड सेंटर होतं. आज या कोविड सेंटरच्या माध्यमातून तिथं वेगवेगळे हॉस्पिटल नवीन करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते. 7 पत्र MIDCला लिहिलं. मी स्वतः 3 वेळेस राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांना भेटलो. या मेल्ट्रॉनची जागा महानगरपालिकेला मिळाली पाहिजे. नाम मात्र भाडे तत्वावर, पण फक्त इथं घोषणा होते. ही जागा महानगरपालिकेला अजून मिळाली नाही. 7दा पत्र MIDCला लिहिलेलं आहे. पण तो खऱ्या अर्थाने इथं कोविडचं सेंटर सुरू केलं होतं ते शिवसेनेच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री असताना. घाटीचं विस्तारीकरण त्याच राज्य सरकारने केलं होतं. उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला मोठा निधी दिलेला होता. मी हे का सांगतो? मी फक्त टीका टिप्पणी करत नाही. शिवसेनेनं जे काम केलेलं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. या शहरात शिवसेनेनं कवितेची बाग केलेली आहे. या शहरात शिवसेनेनं लोककलेची बाग केलेली आहे. या शहरात 70,000 LED लाईट केंद्राच्या माध्यमातून खैरे साहेब खासदार असताना मंजूर झालेले. 70,000 LED लाईट या शहरात जे लागले ते शिवसेनेच्या माध्यमातून लागलेले आहे. आणि म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीनं हे पुढे जाणारं शहर संभाजीनगर, ज्याला सुपर संभाजीनगर आम्ही म्हटलं होतं, हे सुपर संभाजीनगर मागच्या 4 वर्षात या गद्दार लोकांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेला आहे. भ्रष्टाचाराचा अड्डा हे संभाजीनगर बनवलेला या गद्दार लोकांनी, या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ठिकठिकाणी भ्रष्टाचाराचे अड्डे इथं जमलेले. इथं परवा मुख्यमंत्री आले, टॉक शो नव्हता, तो फेक शो होता. या ठिकाणी त्यांनी बऱ्याच पर्यटनाच्या गप्पा मारल्या. पण तो आमच्या काळात सुरू आलेला वेरूळ महोत्सवाला साधे 5 कोटी रुपये पर्यटन विभाग देऊ शकला नाही. अरे आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते. स्वतः वेरूळची लेणी, अजिंठ्याची लेणी कोपरा जाऊन आले. या वेरूळसाठी 100 कोटी रुपये आदित्यजी ठाकरे साहेबांसारख्या एका व्हिजनरी नेतृत्वाने मंजूर केले. कोपरा या दोन्ही लेण्याचं आम्ही जाऊन आलो. हे अजिंठा असेल, वेरूळ असेल, याचा विकास झाला पाहिजे. पर्यटन मंत्री स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब 2दा 4दा येऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी परवा घोषणा केली, पण आमचा साधा एलोरा फेस्टिवल सुद्धा तुम्ही करू शकले नाही. मी आताचे पर्यटन मंत्र्याला मागच्या काळात म्हणलो, महाबळेश्वरला तुम्ही 5 कोटी रुपये देता, संभाजीनगरला सुद्धा पर्यटन महोत्सव, या वेरूळ महोत्सवासाठी पैसे द्या. 1 रुपया येऊ शकला नाही. फक्त निधी अभावी इथला वेरूळ महोत्सव होऊ शकला नाही. बांधवांनो, या शहरातले अनेक उपक्रम बाहेर पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या शहरात स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर येणार होतं, SPI येणार होतं. हे नागपूरला पळवून नेलं गेलं. या शहरात ज्यावेळेस साईचं सेंटर यायचं होतं त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं गेलं
की स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संभाजीनगरात स्थापन केलं जाईल, परंतु देवेंद्रजी फडणवीसांच्या सरकारने हे स्कूल ऑफ आर्किटेक्चर संभाजीनगरात आणलं नाही. नागपूरला घेऊन गेलेले बांधवांनो 1680 कोटी रुपयाची उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुरू केलेली योजना आज 2760 कोटी रुपयाची झालेली आहे. 2022 पर्यंत 1680 असणारे 2760 का होतात? 1050 कोटी कोणाच्या खिशात जाणार आहे? जी 1680 ची कोटी योजना होती, परवा मुख्यमंत्री म्हटले 1600 कोटी राज्य सरकारचे, 1000 कोटी केंद्र सरकारचे. मुख्यमंत्री साहेब आपण फार खोटं बोललेले. या संभाजीनगरला 832 कोटी रुपयाचं कर्ज या संभाजीनगर महानगरपालिकेला घ्यावं लागलेलं आहे. याच उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं महानगरपालिकेचा 30% वाटा राज्य सरकार उचलेल. हे उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलं होतं. आज 2760 कोटीमध्ये 832 कोटी रुपयाचं कर्ज संभाजीनगर महानगरपालिकेच्या डोक्यावर बसलेलं आहे. हप्ता फेडायला महानगरपालिकेकडे येणाऱ्या काळात पैसा राहणार नाही. ही कर्जबाजारी जशी मुंबईची महापालिका साहेब यांनी बनवली, तशी संभाजीनगर महापालिका सुद्धा आज 1000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. 832 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनासाठी कर्ज घ्यावं लागलेले. माननीय उद्धवजींना मी सांगू इच्छितो साहेब, या शहरामध्ये मागच्या 2025 या 365 दिवसात फक्त 44 दिवस पाणी मिळालेलं आहे. फक्त 44 दिवस पाणी मिळालेलं आहे. 9 दिवसाला 10 दिवसाला पाणी. 44 दिवस 365 दिवसातून फक्त 44 दिवस या शहराला पाणी मिळालेलं आहे. पुन्हा घोषणा केल्या जातात. तुम्हाला सत्यता सांगतो मी, 53 जलकुंभ आहे, फक्त 9 झालेले आहेत. या ठिकाणी 3700 पॉवर हाऊस पंपचे 3 पंप असणं आवश्यक आहे, फक्त 1 झालेलं आहे. इथं कचऱ्याचं टेंडर निघालं 650 कोटीला. जे 250 कोटीचं होतं ते 650 कोटीला दिलं. गुजरातच्या कंपन्या इथे येणार. सगळ्यात महत्वाचं, या शहरामध्ये साहेब घरकुल घोटाळा झाला 4600 कोटी रुपयाचा. 2024 पर्यंत या शहरात 40,000 घरं देणार होते, परंतु अजून 40 घरं सुद्धा झालेले नाही. 4600 कोटी रुपयाची निविदा निघाली होती. कॉन्ट्रॅक्टर 3 होते. एकाच ठिकाणाहून 3 टेंडर टाकले गेले. ईडीची चौकशी झाली. याच्यात भारतीय जनता पार्टीच्या इथल्या एका स्थानिक खासदाराचं आणि स्थानिक आमदाराचं नाव आहे. ईडीची चौकशी झाली. 4400 कोटी रुपयाचं टेंडर होतं. चौकशीमध्ये ज्याची ईडीची चौकशी झाली त्याला इथलेच एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे. यांनी आता राज्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मेडिकलचं शॉप द्यायचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. जो ईडीच्या घोटाळ्यामध्ये ज्यांनी हा 4400 कोटी रुपयाचा घरकुलाचा घोटाळा, सर्वसामान्य माणसाला द्यायचं घर होतं, परंतु या शहरातल्या सर्वसामान्य माणसाला घरकुल हे देऊ शकले नाही. ईडीची चौकशी आता बंद झालेली आहे, कारण याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक आहे. 19.22 हेक्टरचं टेंडर असताना नंतर 120 हेक्टरवर ही योजना काढली गेली. मला सांगा, 19 हेक्टरची योजना आणि 120 हेक्टरची योजनामध्ये फरक आहे, परंतु ज्याला 19 हेक्टरचं काम दिलं त्यालाच 120 हेक्टरचं काम दिलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, ईडीची चौकशी आता बंद झालेली आहे. आता अशा पद्धतीने हे गुत्तेदार काम करतात आहे. दुसरे मंत्री क्यू करतात. MIDC ची जमीन हडपलेली आहे. स्वतः पार्किंगची जागा हटवून संजय शिरसाट जे मंत्री यांनी MIDC च्या जमिनीत गैरव्यवहार केलेला आहे. 5 एकरचे जे 2 भूखंड MIDC साठी होते, पार्किंग साठी होते, स्वतःच्या कंपनीला घेतलेले. स्वतःच्या कंपनीसाठी घेतलेले. वीट्स हॉटेलचा गैरव्यवहार तर आम्ही विधान भवनात विधिमंडळात आणला होता. या वीट्स हॉटेलच्या गैरव्यवहार जी वीट्स हॉटेल 110-120 कोटीची होती, स्वतःच्या मुलाला 45-46 कोटीमध्ये देण्याचा घाट घातला होता. त्याची चौकशी आता मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे. मला असं वाटतं याच पालकमंत्र्यावर बिवलकर कुटुंबाच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. आज अशा पद्धतीने आरोपी आहेत. आज आमच्या इथले जे खासदार आहे, खैरे साहेबांनी म्हटलेलं आहे,
यांच्या ड्रायव्हरनी हिबानामा करून 250 कोटीची प्रॉपर्टी घेतली साहेब. ड्रायव्हरला 18,000 20,000 पगार असेल, त्यांनी 250 कोटीची जमीन कालडा कॉर्नरची तर 250 कोटीची जमीन एका ड्रायव्हरनी घेतली. पोलीस झोपलेले, या संभाजीनगरची पोलीस झोपलेली आहे. मी पोलीस आयुक्ताला आवाहन करेल की 20,000 पगार असणारा माणूस ज्याला 250 कोटीची जमीन कशी घेऊ शकतो. पोलीस नुसतं कागद काळे करतात. या ड्रायव्हरला अटक झाली पाहिजे, आपोआप तोंड उघडेल त्याचं. परंतु या खासदारांनी हिबानामा करून घेतलेला आहे. जावेद शेख म्हणून एक जो ड्रायव्हर आहे त्याच्या नावावर त्याला बिचाराला बळीचा बकरा त्यांनी बनवलेला आहे. पोलीस कारवाई करत नाही, त्याच्यावर राज्य सरकारचा दबाव आहे पोलिसांवर. मी पोलिसांना दोष देत नाही, राज्य सरकार त्यांना कारवाई करू देत नाही. आणि म्हणून इथले नेतृत्व करणारे लोक मी तुमच्या समोर मांडलेले. इथले नेतृत्व अशा पद्धतीनं करत असताना मला असं वाटतं हे लोक नेतृत्व करू शकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही संभाजीनगर महानगरपालिका, बऱ्याच लोकांनी शिवसेना संपली संपली, शिवसेनेला उमेदवार मिळणार नाही म्हटलं. सगळ्यात जास्त या संभाजीनगरात उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 100 उमेदवार आहे. बाकीच्या भाजपचे नाही, काँग्रेसचे नाही, हे आमच्यातल्या गेलेल्या गद्दारांचे नाही. एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 100 उमेदवार उभे आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. या शहराचा जो विकास शिवसेनेने केलेला आहे, खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 2,500 कोटी रुपये या शहरासाठी दिले होते. आज याच योजना पुढे घेऊन जायच्या आहे. येणाऱ्या काळात खोटं बोलणार नाही आम्ही, परंतु पाणी देऊ शकतो. योजना होईल त्यावेळेस होईल. परंतु या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे. 140 MLD पाणी दररोज येतं. मॅनेजमेंटचा अभाव आहे. आम्ही असताना मॅनेजमेंट करत होतो. आमच्या महापौरावर आमचं नियंत्रण होतं, म्हणून 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आजही पाणी 1 दिवसाआड देऊ शकतो. 140 MLD पाणी आपल्याकडे येतं. 240 MLD पाणी आपल्याला पाहिजे. एक दिवस सिडको हडको नवीन शहर, एक दिवस जुनं शहर जर केलं तर 40 MLD पाणी वाचू शकतं. एवढं पाणी आहे. योजना येईल त्यावेळेस येईल. परंतु सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले, टेंडर कोणाला द्यायचं याच्यामध्ये गुंतलेले. आणि म्हणून बांधवांनो, येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखाची विचाराची शिवसेना, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना या संभाजीनगर सत्तेवर येणं आवश्यक आहे. ही सत्ता आपल्यासाठी आहे, संभाजीनगरच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून या निमित्तानं शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना मशाल चिन्ह देऊन प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या प्रशासनाचं, सरकारचे जे चिठ्ठ्या बोर्डवर त्यांच्या अंगावरचे जे कपडे फाडले, बुरखा फाडला त्यांचा, आणि त्यांनी जो भ्रष्टाचार आमच्या सर्व शिवसैनिकांना सांगितला, हे गल्लोगल्ली जाऊन सर्व जनतेला सांगतील यात काही शंका नाही. मी वचननामा प्रसिद्ध करण्यासाठी साहेबांना विनंती करतो. ठाकरे साहेबांचं वचन असतं आणि हा वचन नाही, वचन आपण देणार आहोत. सर्व शिवसैनिक जोरदार टाळ्या वाजवून या वचननाम्याला पूर्तता देतील. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेतर्फे होणाऱ्या सर्व कामांचा वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध होतोय. या वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे त्या सांगितल्या नसून त्या करून दाखवणार, हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आहे. धन्यवाद साहेब. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व शिवसैनिकांना संबोधित करून, आमच्यामध्ये ऊर्जा टाकून, या शिवसैनिकांच्या बळावर भगवा झेंडा महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रेरणा आपण द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खैरे साहेबांनी आपल्याला दंडावर घातला. मला माझ्या शस्त्रक्रियेनंतर दंडवत घालता येत नाही, नाहीतर मी तुम्हाला दंडवत घातला असता. आजची सभा आणि तो एन्काउंटर केल्या गेल्यानंतर प्रश्न हाच पडला की त्याच्याबरोबरचे जे सहआरोपी आहेत, तुषार आपटे, आणखीन एक माणूस, माहिती अशी तेव्हा मिळाली होती की हे संघाचे कार्यकर्ते आहेत. खरे खोटं मला माहिती नाही. आणि तो अक्षय शिंदे तोंड उघडेल, त्यांनी तोंड उघडू नये म्हणून याला गोळी घातली की काय, असा एक संशय व्यक्त केला गेला होता. मग पुढे तुषार आपटेंचं काय झालं काहीच कळलं नाही. अटक झाली नाही झाली काहीच माहिती नाही. पण आज अचानक अशी बातमी आली की बदलापूरमध्ये भाजपने तिकडे चांगले नगरसेवक निवडून आले, मग तिकडे मिंदेचा सफाया केला आणि तुषार आपटे या विकृताला स्वीकृत नगरसेवक केला. हे यांचं हिंदुत्व. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. मुलीवरती अत्याचार करणारा सहआरोपी तो केवळ तुमचं त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केली हे वरती तोंड करून सांगतायत की त्यांनी आमचे नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून आम्ही त्याला स्वीकृत सदस्य केलं. विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता म्हणजे तुम्हाला विकृती चालते. हे तुमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना आणखीन एक दुर्घटना घडली होती पालघरमध्ये, आठवतं ना तुम्हाला? 2 साधूंची हत्या झाली होती. दुर्दैवी घटना होती. ताबडतोब पोलीस कारवाई करून जवळपास 100-125 लोकांना आपण अटक केली होती. कोणालाही सोडला नव्हता. पण जणू काय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी जी बोंब मारली होती याच मेवा भाऊनी. आणि त्याच हत्याकांडामध्ये जो आरोप म्हणजे जो आरोपी आहे, ज्याच्यावरती आरोप केले गेले होते, त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हे यांचं हिंदुत्व. म्हणजे एक तर तुम्ही आरोप करता ते खोटे आहेत, नाहीतर तुम्हाला कोणी चालतंय, भ्रष्टाचारी पण चालतायत, बलात्कारी पण चालतायत, खुनी पण चालतायत. म्हणजे जो एक भाजप होता राष्ट्र प्रथम, तो भाजप मेला आणि भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे आता भाजपचं नवीन घोषवाक्य झालेलं आहे. हे मान्य तुम्हाला? हा पक्ष आपल्यावरती महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला नेतोय, पक्ष फोडतोय, चिन्ह चोरतोय, केलेली कामं चोरतोय. म्हणजे मला एक गोष्ट आवडली, मुद्दामून मी ती बातमी कट करून घेऊन आलेलो आहे. जयंत पाटील जे आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी सांगलीमध्ये का कुठे एक भाषणात चांगलं बोलले. कारण झालंय का आता भाजपचे जे काही निष्ठावंत म्हणून शिल्लक राहिलेत त्यांची अवस्था फार वाईट आहे भाजपमध्ये, फार वाईट आहे. म्हणजे जे सगळे माखलेले लोक आहेत कशा कशाने त्यांना भाजपात घेतलं जातंय, त्यांना आंघोळ घालायचं काम निष्ठावंतांना करावं लागतंय. सगळं त्यांचं धुवून पुसून साफ करायचं आणि डोक्यावर घेऊन मिरवायचं, हे निष्ठावंतांचं काम राहिले. म्हणजे निष्ठावंतांच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे. तो पिंजरा पिक्चर होता ना, त्याच्यात कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. आणि त्यातलाच एक डायलॉग काल जयंत पाटलांनी मारलाय की भाजप म्हणजे कसा होता, नीतिमत्ता, साधन, सुचिता,
2014 साली यांच्या मोठमोठ्या जाहिराती होत्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आहे ना, आठवतंय का? आता त्यांनाच विचारा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? कारण आम्ही तुमच्या सोबत होतो हिंदुत्वासाठी, पण आजचं तुमचं हे थोतांड आहे हे आम्हाला मान्य नाहीये. आणि तुम्ही तुमचं जे एक वेगळेपण होतं ते वेगळेपण तुम्ही गमावलंय. आणि म्हणून जयंत पाटील काल जे बोलले की ये बंद करने आए थे तवायफों के कोठे मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. म्हणजे कोठे बंद करायला आलेले पण नाण्यांचा खणखणाट ऐकला आणि स्वतःच मुजरा करायला लागले. जाऊ तिथे खाऊ. आणि आंबारस तुम्ही आज जे भाषण केले, तुम्ही जे भाषण केले ते भाषण केल्यानंतर जरा मेवा भाऊकडे कोणाला तरी पाठवा 1000 रुपये आणायला, 2000 रुपये आणायला. कारण त्यांनी मला आव्हान दिले की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मग आंबारस जे काय बोलले ते विकासाचं नाही बोलले तर कसलं बोलले? आणि या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये पाण्याचं तर संपूर्ण वाट त्यांनी लावले. जी पाणी योजना आम्ही आणली होती ही विकासाची होती की नव्हती? गुंठेवारीचा प्रश्न आपण सोडवला, हा विकासाचा होता की नव्हता? तिकडे जी काही MIDC आणले 5 स्टार, ती विकासासाठी होती की नव्हती? शाळेच्या दर्जामध्ये सुधार केला होता, रस्ते सुधारले होते, कचऱ्याचा प्रश्न सोडवला होता, अनेक गोष्टी केल्या होत्या. या विकासाच्या होत्या की नव्हत्या? पण 2000 रुपये तुम्ही मला माझ्या विकासाच्या भाषणावरती बक्षीस लावण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जो तुम्ही त्यांची थट्टा करताय, 1 रुपयामध्ये पीक विमा, 6 रुपयामध्ये, 5 रुपयामध्ये, जा त्याचं पहिलं देणं आहे ते देणं तुम्ही द्या. आजच मला कोणीतरी सांगितले की आता फोन पे त्याच्यावरती 2,000 रुपये वाटायला सुरुवात झाले. निवडणूक आयोगाने आणि पोलीस कमिशनरने याच्यात लक्ष घालायला पाहिजे. जर ते सच्चे असतील तर का ते पण तिकडे जाऊन जर का मुजरा मारत असतील तर मग त्यांच्याकडनं नाही तर कोणाकडनं अपेक्षा करायची? सगळा कारभार जर का तुम्ही पैशाने विकत घेणार असाल, म्हणजे ही पहिली निवडणूक अशी बघितली की जिकडे विरोधी पक्षाकडनं कोणी उमेदवार शिल्लकच राहू नये, तो मागे त्यांनी मागे घेतली पाहिजे उमेदवारी, आणि माझा उमेदवार हा बिनविरोध आला पाहिजे म्हणून दमदाटी आणि पैशाचं आमिष दाखवलं जाते. पण मला माझ्या सगळ्या उमेदवारांचे, इकडे जालनाचे सुद्धा उमेदवार आले, सगळ्यांचा अभिमान आहे. तुम्ही निष्ठेने लढाईला उभे राहिलेला आहात आणि महाराष्ट्र हा नेहमी लढवय्याला साथ देत असतो, गद्दाराला साथ देत नाही. आम्ही लढतो आहोत, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत. पण अधिकाराची मस्ती घेऊन हे निवडणुकीतनं उमेदवाराला माघार घ्यायला लावतायत. अरे जाल कुठे तुम्ही? कारण सगळीकडे जर का तुम्ही पैशाची आणि सत्तेची मस्ती दाखवायला लागलात तर बंगालमध्ये जे चाललंय, ममता बॅनर्जी जे रस्त्यावरती उतरल्या तसा महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विरोधी पक्षांवरती ईडी, इन्कम टॅक्स आणि CBIचे धाडी टाकताय आणि तुमचे सगळे जे बगल बच्चे आहेत, चेले चपाटे आहेत, गुन्हे केले तरी त्यांना कसली काही परवाच पडलेली नाहीये. सरळ भाजपात जात आहेत आणि भाजपाला सुद्धा आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करून टाकतायत. एवढ्यावरती थांबत नाही प्रकरण. अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्यांचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. अजित पवार माझ्याही बरोबर सत्तेत होते. पण विशेष म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवरती केला होता, त्यांच्या मांडीला मांडी लावून दोघ जण एकमेक बसू कसे शकतात? बरं, याबद्दल जर का देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत. त्यांची केस चालू आहे. अहो तुम्ही चालू आहात, केस तर चालू आहे माहिती आहे, पण ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना. अजित पवारांवरती आरोप तुम्ही केले, केस कोणाच्या सांगण्यावरनं घेतली गेली? चौकशी कोणी लावली?
ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होतात ना. मग जर ढीगभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होतात आणि आज तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केले, तर आता ते पुरावे काय जाळावे? काय करायचं पुराव्याचं? मग दोन पैकी एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे. एक तर पुरावे तुम्ही दिलेत, त्या पुराव्यामध्ये तथ्य आणि सत्य असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावरनं काढलं पाहिजे. आणि जर का पुरावे खोटे असतील तर जाहीर अजित पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. दोन पैकी एक काहीतरी करा. दुतोंडी गांडुळासारखं वळवळ करू नका सत्तेसाठी. वाटेल ते बोलायचं, वाटेल ते करायचं. जी कामं, म्हणजे माझा पक्ष तर चोरण्याचा प्रयत्न केलाच. अरे पक्ष चोराल, चिन्ह चोराल, माझी माणसं कशी चोराल? बरं, अनेक सभेत मी बोलतोय, मी आज सुद्धा सांगतोय आणि सांगण्याची तशी आवश्यकता नाही. आमची घराण्याची परंपरा आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे. ठाकरे आमची घराण्याची परंपरा आहे आणि मी अभिमानाने माझ्या वडिलांचं नाव घेतो. अरे त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावाची लाज वाटते, तर माझ्या वडिलांचं नाव कशाला लावता? माझ्या वडिलांना लाज वाटेल काय? हे कार्ट बाळासाहेबांना लाज वाटत असेल की हे गद्दार माझं कार्ट. पण पक्ष चोरायचा, चिन्ह चोरायचं, वडील चोरायचे, कामं पण चोरायची. म्हणजे मुंबईमध्ये जर का तुम्ही येऊन बघाल तर आपण होर्डिंग लावलेली आहेत. जशी ही यांनी होर्डिंग लावलेत तशी आपण होर्डिंग लावलेत आणि त्या होर्डिंगवरती आपण केलेली कामं लावलेली आहेत. हल्लीच्या दिवसात मुंबईत किती लोक येऊन गेले तुमच्यापैकी? आलेत कोणी? आलेत का? नसाल तर मुद्दा म्हणून या. मुंबई तुमची आहे, हक्काची आहे, मराठी माणसाची मुंबई आहे. हक्काने या. त्या मुंबईमध्ये जो सागरी महामार्ग केलाय तो आपल्या शिवसेनेने केलेला आहे. शाळांची सुधारणा जशी इकडे केली तशी मुंबईत पण केलेली आहे. पण जी कामं आपण केली, हे मेवा भाऊ सांगतात ही कामं आम्ही केली, आमच्या कामाचं श्रेय शिवसेना घेते. म्हटलं नाही हो, आम्ही छोटी छोटी कामं केली. आम्ही कुठे म्हणतोय कैलास पर्वत आम्ही केला? कैलास पर्वत मोदीजींनी केला. आता इकडे संभाजीनगरमध्ये वर्षाला 44 दिवस पाणी येतं, पण मोदीजींनी स्वर्गातून गंगा आणली, त्याचं श्रेय आम्ही नाही घेतलं. घेतलं कधी? मी बोललोय? कारण मोदीजींनी स्वर्गातून गंगा आणली, बाजूला हे कमंडलू घेऊन उभे होते देवेंद्र फडणवीस. मग त्या कमंडलूतलं पाणी थोडं इकडे का नाही शिंपडलं? बरं, वर्षातनं 44 दिवस जे काही पाणी येतं ते 44 दिवस पाणी हिंदूंच्या घरात किती दिवस येतं आणि मुसलमानांच्या घरात किती दिवस येतं? आहे काय फरक त्याच्यात? मग कशाला आग लावता आमच्यामध्ये? कारण आग लावली तर पाणी पण नाहीये आग विझवायला. मग कशाला आग लावताय? पण प्रत्येक ठिकाणी जसं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबादासनी घेतलेला आहे, तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्याने 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. मी 1 लाख रुपये देतो. कामं काय केली सांगा ना. 2014 पासून तुम्ही इकडे बसलेला आहात, दिल्लीत बसलायत. 14 पासून महाराष्ट्रामध्ये मधली 2.5 वर्ष माझी सोडली तर तुमचीच आहेत सगळी. महापालिका पण तुमच्याकडे, राज्य सरकार तुमच्याकडे, केंद्र सरकार तुमच्याकडे. तरी देखील प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये बांगलादेशी घुसलेत, महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी घुसलेत. अहो, हे अपयश तुमचं आहे, आमचं नाहीये. अमित शहांचं अपयश आहे.
कारण तुम्हाला सीमा सुरक्षित ठेवता येत नाहीयेत म्हणून बांगलादेशी घुसलेत. आणि मग नुसती भीती दाखवायची. मग 10 वर्षामध्ये किती बांगलादेशी तुम्ही बाहेर काढले? आहे ना सरकार तुमच्याकडे. नशामुक्त संभाजीनगर बोलताय. त्या साताऱ्यामध्ये एका नशेच्या ड्रग्ज फॅक्टरीवरती धाड टाकली. ती फॅक्टरी कोणाची होती जाहीर का नाही करत? ज्याचा उल्लेख आपल्या सुषमाताईंनी केलेला आहे. पत्रकार परिषद घेऊन ते भांडाफोड केले. कसे करणार तुम्ही नशामुक्त? जर तुमच्या मरस्थातली जर काही गुन्हेगार बसले असतील आणि केवळ सत्तेसाठी तुम्हाला त्यांच्यावरती पांघरून घालावं लागत असेल तर तुम्ही माझ्या महाराष्ट्राला कसं नशामुक्त करणार? हे माझ्या माता भगिनींनी लक्षात घ्यायला पाहिजे. 1,500 रुपये तुम्हाला देत आहेत पण नशा सगळीकडे पसरवतायत. 1,500 मध्ये मत तुमचं घेत आहेत. मत नाही घेत, तुमचं आयुष्य घेतात. आयुष्य, तुमच्या आयुष्याची किंमत 1,500 रुपये होऊ शकत नाही. नुसतं पैसा फेको आणि मत विकत घ्यायचे आहेत. हे तुमच्या मतांची किंमत नाही, तुमच्या आयुष्याची किंमत आहे. आम्ही पोटतिडकीने करतो. आम्ही तुम्हाला सांगतो वचननामा. हा वचननामा कोणासाठी आहे? आणि वचननामा केव्हा म्हणतात? जे बोलतो ते करतो. म्हणून आम्ही त्याला जाहीरनामा म्हणत नाही. तो शब्द बाळासाहेबांनी बदलायला लावला आणि मला सांगितले की उद्धव लक्षात ठेव, शब्द देताना एकदा नाही 1000 वेळा विचार कर. पण एकदा शब्द गेला तर प्राण गेला तरी 72 पण शब्द खाली पडता कामा नये. आणि तो वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. तो वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. मला काय सत्तेची हौस नाही, मला काही पुन्हा काय व्हायचंय अशातला भाग नाहीये. पण माझ्या महाराष्ट्रातली माणसं, माझ्या संभाजीनगर मधली माणसं, मुंबईतली माणसं, नाशिक मधली माणसं, ही सगळी जण यांच्या भूलथापानं बळी पडतायत. आणि महाराष्ट्र नव्हे देश हा अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. झालं ना, संभाजीनगर कर्जबाजारी केलेलं आहे. मुंबईच्या डोक्यावरती मी अभिमानाने सांगत होतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये 92,000 कोटीच्या ठेवी आपण करून दाखवल्या होत्या. 92,000 कोटी. आणि राज्य सरकार किंवा केंद्राचा एकही पैसा न घेता तो कोस्टल रोड बनवून दाखवला होता. आज वाट लावली 70,000 कोटीपर्यंत त्यांनी त्या ठेवी खाली आणल्या आणि त्याच्यावर मुंबईकरांवरती 3 लाख कोटींचा घोटाळा करून देणं करून ठेवलेले. 3 लाख कोटी आणणार कुठून? ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि यांच्याच हातामध्ये परत हे सरकार किंवा ही महापालिका गेली तर उद्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला महापालिकेकडे पैसे नसतील. आज सुद्धा जसं मुंबईत केलंय, मला वाटतं संभाजीनगरमध्ये सुद्धा रस्ते खोदून ठेवलेत ना. मग आपण श्वास कसला घेतो विचार करा. धूळ, सिमेंट हे सगळं आपल्या श्वासात आत जाते, फुफ्फुसात जाते. विकास आम्हाला जरूर पाहिजे पण नियोजनबद्ध विकास पाहिजे. नियोजन शून्य, केवळ कॉन्ट्रॅक्टरचा विकास आणि कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात स्वतःच्या खिशात पैसे घेणारा विकास आम्हाला नकोय. आणि म्हणून एका तळमळीने मी आज तुमच्यासाठी आलेलो आहे. जे करायचंय ते वचननाम्यात मी म्हटलेलं आहे आणि जे केलंय ते तुम्हाला माहिती आहे. कारभार कसा असायला पाहिजे? पारदर्शक. पारदर्शक म्हणजे भाजप सारखा नाही. सगळं खाताना दिसतायत. माहिती एक पेनची जाहिरात होती ना, सबकुछ दिखताय. तसं यांचं सबकुछ दिखताय. सगळे पैसे कसे खातात ते दिसतंय. भ्रष्टाचारानं कसं पाठीशी घालतात ते दिसतंय. गुंडांना कसं पोचतायत ते दिसतंय. पण ही गुंडागर्दी आणि झुंडशाही बंद करण्यासाठी म्हणून हातामध्ये मशाल घेऊन मी तुमच्या सोबत आलेलो आहे. तुमच्या हिम्मत आहे की नाही हातात मशाल घ्यायची? तुम्ही सगळेजण ठरवून मला सांगणार आहात की बस झालं, आजपर्यंत झालं, यांची थोतांड खूप झाली, यांची सोंगडोंग सगळी बंद करतोय आणि आम्ही परत एकदा या संभाजीनगरवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुखांचा अस्सल भगवा आम्ही पुन्हा फडकून दाखवणार आहोत. आहे एवढी हिंमत? बस तुम्ही एवढं काम करा. मी बाकीची जी वचननाम्यातली जी वचनं आहेत ती वचनं पूर्ण करण्याचं वचन मी तुम्हाला देतोय. पण मत द्यायचं वचन हे तुम्ही मला दिलं पाहिजे. तुम्ही एक वचन पूर्ण करा, मी बाकीची वचनं पूर्ण करून दाखवतो. आहे तयारी? देत आहे मला वचन? आणि उद्या पैसे घेऊन लोक आले तर
पैसे घेऊन लोक आले तर काय काय माता भगिनींना विचारतोय, पैसे घेऊन मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात? मग ठरलं 16 तारखेला मला संभाजीनगर वरती आपल्या अस्सल शिवसेनेचा अस्सल भगवा फडकून देण्याची जबाबदारी तुमची. आणि संभाजीनगर वरती भगवा फडकल्यानंतर, तुम्ही फडकवल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये विजयी मेळाव्यासाठी मी इथे पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही, हे वचन तुम्हाला मी देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद.